त्या सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठलं इलेक्शन लढायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे अर्थातच जे इलेक्शन ज्याला लढायचं आहे त्याला तो अधिकार आहे. ताई, पण विरोधक असं म्हणतायत की जे सभासद अवर्गात नाही, जे सक्रिय सभासद नाहीत, त्यांना कारखान्याचं चेअरमन होता येत नाही आणि अजित पवार त्या ठिकाणी ब प्रवर्गातून निवडणूक लढतायत. मग असं असताना तुम्ही देखील खासदार आहात, काय तुम्हाला कायद्याचा न्याय नाही? अजित पवार या कारखान्याचे चेअरमन होऊ शकतात, काय वाटतं? मला असं वाटतं सहकारमधले जे तज्ज्ञ आहेत माझ्यापेक्षा त्यांना विचारला हा प्रश्न हा जास्त संयुक्तिक राहील. कारण अनेक वर्ष सहकार चळवळीत काम केलेले किंवा प्रशासकीय कामात काम केलेले अनेक तज्ज्ञ लोक महाराष्ट्रात आहेत. मला असं वाटतं त्यांचं मत घेतलं तर जास्त योग्य राहील. काही माळेगाव कारखाना आज जर बघितला तर त्याच्यामध्ये शिक्षणाची दारं पवार साहेबांनी फुलं करण्यासाठी अनेक विविध संस्था देखील आणल्या. त्या ठिकाणी अनेक इंजिनियर देखील तयार झाले. कसं बघताय एकंदरीत माळेगावच्या गेल्या 60 वर्षात म्हणजे 6 दशकात महाराष्ट्रातली विकासाची कामं आणि पुढचा विचार करून ते काम करणं म्हणजे आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशात पहिली AI लॅब ही बारामतीत होतीये आणि त्याच्या मागे आदरणीय पवारसाहेब आणि प्रताप पवार, राजूदादा यांचं खूप मोठं योगदान आहे. अनेक प्रयोग देशात जे सुरू होतात त्याच्या आधी ते बारामतीत होतात आणि गेले 6 दशकं बारामतीचं हे काम देशाने पाहिलेलं आहे आणि बारामतीकरांच्या टीमवर्कचं हे सगळं क्रेडिट आहे. आदरणीय पवारसाहेबांना साथ ह्या बारामतीकरांना दिली आणि त्याचबरोबर असंख्य कुटुंब आहेत ज्यांचं खूप मोठं योगदान ह्याच्यात आहे. प्रत्येकाने एक त्यांचे कष्ट करूनच हे एवढा मोठा कारखानाही झाला, त्याच्याबरोबर एवढ्या मोठ्या संस्थाही उभे झाल्या. टेक्निकल सपोर्ट अनेक लोकांचा होता. त्यामुळे हे एक मोठं टीम वर्क आज आपल्याला बारामतीत दिसतंय. 20 तारखेला आपल्या बारामतीमध्ये AI संदर्भात बैठक होते. आपण बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीय कुठल्या ना कुठल्या कारणासाठी एकत्र येताना दिसते. जवळीक वाढते असं वाटत नाही? कौटुंबिक संबंध आमच्याकडून नेहमीच राहतील आणि नाती जपणं मला असं वाटतं ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून कुठल्याच नात्यात कधीच अंतर येणार नाही आणि फक्त पवार नाही, आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आईनी जी नाती अनेक वर्ष जपली आहेत, राज्यात असतील, देशात असतील, परदेशी असतील, ती जपण्याचा एक प्रांजळ प्रयत्न हे आपल्या संस्कारातच आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यात काही वेगळं किंवा नाविन्य वाटत नाही. करायचंच असतं. 20 तारखेच्या AI बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार? मला नाही माहिती, ते नलावडे सरांना विचारा. दोघांना संधी दिली आता. त्यावेळेस गेल्या वेळेस दोघं पवार एकत्र होती, त्यामुळे आता दोघांना की दोघांना संधी मिळालेली आहे. आता आम्हाला संधी या संदर्भात चंद्रकांत तावरे असं म्हणाले की त्यांना संधी मिळालेली आहे. आता ठीक आहे ना, बघा अण्णा माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, त्याच्यामुळे अर्थातच अण्णा जे काही म्हणतील ते एक ज्येष्ठ म्हणून एक वडिलांच्या जागी त्यांना मी नेहमीच मानलेलं आहे. त्यामुळे त्यांना मला काहीही बोलायचा अधिकार आहे, त्याला मी आशीर्वाद समजते. काल पिंपरी चिंचवडमध्ये साहेबांचा मेळावा झाला, त्यामध्ये सांगितलं त्यांनी की भाजपसोबत कधीही जाणार नाही. हीच भूमिका आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा होती, पण काल पवार साहेबांच्या या वाक्यामुळे कुठेतरी पूर्ण मिळालं असं वाटतंय का? हे बघा, आम्ही ह्याच्यावर कधीच काही बोललेलो नाही आहे. ह्या सगळ्या चर्चा माध्यमातूनच ऐकायला येतात, त्याच्यामुळे तुम्हीच काय ते ठरवा. पण ताई, गेल्या कारण माध्यमात जरी चर्चा असल्या कारण गोष्टीच तशा घडल्या होत्या. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पॅनल. एक तर आमचं पॅनल पक्षाचं नाही, आमचं पॅनल हे शेतकऱ्यांचं, कष्ट करणाऱ्यांचं, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या लोकांचं पॅनल आहे. आमचं पॅनल कुठलाही राजकीय विषयच नाही. खरं तर हिंदी भाषेबद्दल बोललं होतं, काय वाटतं त्या संदर्भात? नाही, माझं पहिल्या दिवसापासून मत आहे की कुठलीही गोष्ट रेटू नये आणि सेंट्रल बोर्ड मला काळजी एकच आहे की आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच आज शिक्षणाचा दर्जा काय हे पाहता येणार. मी म्हणत नाही, असरचा रिपोर्ट बघा, केंद्र सरकारचा रिपोर्ट बघा. असरच्या रिपोर्टमध्ये शिक्षण असेल, गणित असेल, ह्याच्यात महाराष्ट्रात आजही मोठे चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत ना. त्यामुळे शिक्षणात एक केंद्र सरकारचा पॅटर्न जर राबवला तर SSC बोर्डाचं काय होणार? SSC बोर्डात मी स्वतः शिकलेली आहे. प्रत्येक बोर्ड असावं, जरूर केंद्राचं CBSE असावं, पण तो अधिकार पालकांनी घ्यावा. आपण कसं घेणार? सरकार कशी त्या कुणावर असं फोर्स करणार ना, हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे की आई वडील ठरवू दे ना, सरकार कसं ठरवणार आमची मुलं कुठली भाषा शिकणार? पालकांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने अशी कुठलीही गोष्ट कुठल्याच राज्यावर लादू नये या मताची मी आहे.
खऱ्या अर्थाने बळीराजा पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभा केलेले आहेत. तुम्ही आणि साहेबांनी भक्कमपणे पाठबळ दिल्याचा आज फायदा मिळालेला आहे. साहेब आणि तुमच्या सभा या पुढील काळात होणार आहेत. नाही, सभा या खरं तर साधारणपणे साहेबांनी आणि मी इतक्या वर्षात कधीच या इलेक्शन्स लढायचा तर विषयच नाही, पण आम्ही नेहमी शुभेच्छाच दिलेल्या आहेत आणि साधारणपणे अनेक वर्ष निवडून आलेल्या पॅनलना ताकदीने केंद्रात आणि महाराष्ट्रात मदत, आणि ह्या एकट्याच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकार चळवळीला आदरणीय पवारसाहेबांनी 6 दशकं ताकद दिली आहे. साहेब कधी त्याच्यात लढलेले पण नाही आणि त्यांनी कधी लक्षही घातलेलं नाही आणि तेच आम्ही आजही करतोय. हे कष्ट करणाऱ्यांचं पॅनल आहे. हे पॅनल जो काळ्या मातीशी इमान राखणारा जो कामगार आहे, जो शेतकरी आहे, त्यांचं हे पॅनल आहे आणि मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज हा असलाच पाहिजे. साहेबांनी मगाशी बाईटमध्ये सांगितलं की जर आमचे उमेदवार घेतले असते तर आज हे पॅनल करण्याची वेळ आलेली नसते. नाही, माझं स्वतःचंच मत आहे की कुठलंही राजकारण सहकार चळवळीत येऊ नये आणि इलेक्शन शिवाय बिना इलेक्शननी सगळ्यांनी एकामेकाशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, हे माझंही मत आहे. त्याच्यामुळे इलेक्शनाचा घाट घालण्यापेक्षा सगळ्यांनी समंजसपणा दाखवून सगळ्यांनीच एकत्र येऊन केंद्रबिंदू काय तर कारखाना चांगला चालला पाहिजे हेच आपण लक्ष ठेवलं पाहिजे ना. अजितदादांनी चंद्रराव तावरे यांच्या वयासंदर्भात टीका केलेली आहे. कसं बघता या वयाच्या संदर्भात? रामकृष्ण हरी याच्यावर मी नाही बोलणार. 20 जागा म्हणजे प्रत्येकजण निवडणुकीत उभा असतो जिंकण्यासाठी. कशा पद्धतीचा पुढचा 24 तारखेचा निकाल असतो? हे बघा, प्रत्येकजण पेपर जो लिहितो तो पास होण्यासाठीच लिहितो ना. त्याच्यामुळे प्रत्येक इथे आज काय 80 कॅन्डिडेट्स आहेत, 80 कॅन्डिडेट्स पास होण्यासाठीच लढत आहेत आणि कष्ट करतातच आहेत. आज प्रस्थान आहे मी नेहमीप्रमाणे पालखीचं स्वागत हे हवेलीत करणार आहे आणि त्यानंतर दिवेघाट मी दरवर्षी चढते तसा रविवारी चढणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.